तुला कळतंय ना मी आज किती खुश आहे. असं वाटतंय ना समजतंय तुला उचलून असं घरभर नाचावं. कसं सांगू तुला, कुठून सुरुवात करू मी. तुला कसं माहिती असणार आहे, मी तुला काही सांगितलंच नाही. आई, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस आहे. आयुष्यात पहिल्यांदा दारू न पिता हवेत तरंगतो असं वाटतं. एवढ्या वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं. आई, अक्षरशः तरसत होतं ग या दिवसासाठी. वेड्यासारखी वाट बघत होतो की कधी बाबा माझ्याशी चांगलं वागते. आणि आज पहिल्यांदा चक्क त्यांनी मला एक गिफ्ट दिलं. आई, तुला कळतंय का, आयुष्यात पहिल्यांदा बाबांनी मला त्यांच्याकडचं काहीतरी दिलं. हे गिफ्ट बघ. आई, म्हणजे काय झालं ना, तुला माहिती आहे ना, आम्ही ते 5 परतवणीसाठी प्रीती वहिनीच्या घरी गेलो होतो. तर त्यांनी सगळ्यांनी जेवण बनवलं होतं. पण इकडे काय करतोयस? मला सांग काय झालं आता. अरे सगळं खराब झालं, अन्न काहीच नाही उरलं. आणि ती भयंकर पॅनिक झाली होती. मग मी तिला मदत करायला गेलो. मी म्हटलं मी तुझी मदत करतो, आणि मी माझ्या स्टाईलने पटापट जेवण केलं. आणि तुला माहिती आहे, ते जेवण जेवल्यानंतर बाबा एवढे खुश झाले की त्यांनी ज्योतीसाठी हे गिफ्ट दिलं. ज्योतीने तेव्हा सांगितलं की हे जेवण मी नाही दीपनी केलं. तेव्हा तर माझी पूर्ण वाट लागली होती. मी म्हटलं आता बाबा ओरडणार. पण त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी काही न बोलता हे गिफ्ट दिलं मला. दिलं म्हणजे तिथं बाजूला ठेवलं. बाबा निघून गेल्यानंतर ज्योती मला म्हणाली की तुझ्यासाठी येते. कसं का होईना, इतक्या वर्षांनी न चिडता न बोलता बाबांनी मला एक गिफ्ट दिलं. मी आताच खुश आहे. असं ना आज काहीतरी खूप मोठं काहीतरी असं जिंकल्यासारखं वाटतंय का. आई, ज्योतींनी जर बाबांना सांगितलं नसतं की हे जेवण मी बनवलंय तर यातलं काहीच घडलं नसतं ना. तिने स्वतःने ऍक्सेप्ट केलं म्हणून बाबांनी हे गिफ्ट दिलं. ज्योतीला किती वेळा थँक्यू बोलू शकतो आपण. आई, आता ना मला खात्री वाटायला लागली, बाबा आहे ना मला हळूहळू माफ करून टाकतील. आणि एकदाच अशी मला ना कडकडून मिठी मारतील. मी पण एक तासभर मिठी सोडणार नाही त्यांची. आई, मारतील ना का मला मिठी, पुन्हा आधीसारखंच वागतील. हे ग्रहण सुटेल ना काही सांग. नाही, स्वराज साहेबांचा परत फोन यायला लागलाय. पाण्याविना मासा तडफडायला लागलाय वाटतं. तू इथे फोन उचलत नाहीयेस आणि तो स्वराज इथे तडफडायला लागलाय. अयो, काय करू मी ह्याचं? वैताग आलाय मला. असं वाटतं 2 कानाखाली खेचून मारायला पाहिजे. कळत नाही का याला? मी फोन उचलत नाहीये, रिप्लाय करत नाहीये म्हणजे मला नाही बोलायचंय, मी इग्नोर करतेय. बालिशपणा आहे नुसता. अगं हो हो हो, तूच म्हणालीस ना, हेच हवंय आपल्याला. आता तो पूर्णपणे स्वतःला तुझ्या हवाली करतोय. याचाच फायदा उचलायचा आपल्याला. विसरू नकोस. अयो, पण हा इरिटेट करतोय मला. इरिटेट नाही, तडफडतोय तुझ्या विना.
तडफडतोय ना, असंच तडपवून तडपवून मारणार आहे मी या सगळ्यांना. तू कितीही फोन कर मला स्वराज, मी तुझे फोन उचलणार नाही. अगं कर आता फोन कर, मेसेज कर. प्रीतीने तुला ब्लॉक केलंय हे जेव्हा तुला कळेल तेव्हा का केलं असेल असं हे शोधून शोधून डोकं फुटेल तुझं. एवढे कॉल करतोय, एक कॉल तरी उचलायचा ना. मेसेजला पण मेसेज करू का? मेसेज करूया. हाय, काय करताय तुम्ही? किती कॉल केले तुम्हाला? तुम्ही सगळं ठीक आहे ना तिकडे? रिप्लाय पण येत नाहीये. किती वाट बघावी ना माणसाने. पडलेलंच नाही माझं काही यांना. नाही. काय करू मी? मी सगळ्यांसाठी आणलं, आधीच सांगते. बरं, युजली मी असं करत नाही, पण आज मी तुमच्यावरती दया दाखवते. सगळ्यांना देतेय मी. द्या मग. आणि मी काय म्हणते, तुमच्या ताटातलंच खायचंय. नाही नाही, नेहमीप्रमाणे माझा वाटा मी घेणारच आहे. अरे आई, मी देणार नाही हं. आई, मी तर देणार नाही. काही ऐक माझं. एकदा बघू द्या मला. नाही, काही नाही, चांगलं गार नसेल. आई हिला बघू तर दे. आता ही आईस्क्रीम गार नसेल तर तुला वाईट वाटेल. ताई. व्हॉइस नोट करू का एखादी? हाय, काय करताय तुम्ही? अहो, मी तुम्हाला किती किती कॉल केले, किती मेसेज केले, तुम्ही रिप्लायच देत नाही आहात. तिकडे ठीक आहे ना सगळं? प्लीज मला कॉल बॅक करा. वाट बघतो. खूप आठवण येते तुमची. आय लव्ह यू. सॉरी 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 मी चुकून ऐकलं. मी ऍक्च्युली दादा मी तुला जज नाही करणार आहे. अरे मी समजू शकतो आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ नाहीये म्हणल्यावर जरा अशी कॅसेट होतेच. तुमचं नवं लग्न झालंय, वहिनी माहेरी गेलीये म्हणल्यावर तर विचारायलाच नको. असं एक एक सेकंद एक एक तासासारखा वाटत असेल ना. तर ती मेसेजला रिप्लाय करत नाही म्हणल्यावर तर बघ ना, म्हणजे आता किती कॉल केले, किती मेसेज केले, काही रिप्लायच करत नाही. काय म्हणायचं सांग मला याला. हा म्हणजे आणि मला सांग, किती वेळ लागतो रे असं एक कॉलला रिप्लाय करायला अरे नाही तसं किंवा मेसेजला रिप्लाय करायला? काय हरकत आहे ना. वाट बघत असतो माणूस. दादा आपल्या पोरांचा ना हा प्रॉब्लेमच आहे. आपण मेसेज केला, आपण कॉल केला ना की लगेच मेसेजचा रिप्लाय आला पाहिजे किंवा कॉल रिसीव्ह केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. अरे समोरचं पण काहीतरी गडबडीत असूच शकतो ना, ओके नाही? अरे मला मान्य आहे आपण कॉल मेसेज काळजीपोटीच केलेला असो, पण तिची बाजू समजून घेतली पाहिजे ना. ती कुठेतरी बिझी असू शकते, आईशी बोलत असेल, काहीतरी करत असेल. किंवा मी तर म्हणतो तिला फोन उचलायचा नसेल, तिला तिचा वेळ दिला पाहिजे की नाही.